मित्रांनो, जर तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरून तुषार किंवा ठिबक संचासाठी निवड झाली असेल तर त्याच्यासाठी कोणती कागदपत्र आपल्याला अपलोड करावी लागणार आहेत व आवश्यक कागदपत्राची यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. आपण पाहतात मराठी टेक युट्यूब चॅनल. मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही. मित्रांनो, आपल्याला आवश्यक कागदपत्र व अनिवार्य कागदपत्र याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. चला तर वेळ न करता जाऊया मूळ विषयावरती आणि पाहूयात कागदपत्र कोणती कोणती आपल्याला अपलोड करायची आहेत. मित्रांनो, कृषी विभागामार्फत महाडीबीटी या योजनेमधून जर तुम्हाला तुषार ठिबकसाठी किंवा ठिबकसाठी निवड झाली असेल तर कागदपत्र कोणती अपलोड करायची आहेत आपण पाहूयात. सुरुवातीला आपण पाहूयात अनिवार्य कागदपत्रे, म्हणजे जे कागदपत्र आपल्याला अपलोड केल्याशिवाय पुढची प्रोसेस होऊ शकत नाही. तर पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे हमीपत्र परिशिष्ट 7. तुम्हाला हे जे कागदपत्र आहे जिथून तुम्ही ठिबक संच किंवा तुषार सिंचन संच घेतला आहे तुम्हाला तिथून हे मिळणार आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म सिंचन दर पत्रक म्हणजे कोटेशन. तुमचं जे ठिबक तुषार आहे त्याचं जी किंमत आहे त्याला कोटेशन म्हणून जे लागणार असतं ते तुम्हाला त्याच दुकानदाराकडे आपल्याला हे मिळणार आहे. त्याच्यानंतर बँक पासबुक, ज्या शेतकऱ्यांच्या नावानं तुषार ठिबक लागलेलं आहे त्याच व्यक्तींचं हे पासबुक जे आहे ते आपल्याला अपलोड करावं लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्या व्यतिरिक्त जर आवश्यक असेल तर अजून 3 कागदपत्र लागणार आहेत. हे सर्वांसाठी लागू नसणार आहे. जर तुमचं जर खातेदार संयुक्त असेल म्हणजे सामायिक जर असेल, एकापेक्षा जास्त शेतकरी असतील तर त्या खातेदाराचे संमतपत्र म्हणजे जे आपण लाभार्थ्याच्या नावानं आपल्याला सबसिडी टाकायची आहे त्यांना संबंधित दिलेलं जे संमतीपत्र आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर वैध जात प्रमाणपत्र, जर तुम्ही कास्ट मधून असाल, SC ST यापैकी जर असाल तर तुम्हाला हे जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड करावं लागणार आहे. त्याच्यानंतर सिंचन स्त्रोत स्वयं घोषणापत्र, म्हणजे तुमच्याकडे सिंचनासाठी स्त्रोत आहे याचं एक स्वयं घोषणापत्र देखील आवश्यक असल्यास तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. हे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला विहित कालावधीमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. जर तुम्ही विहित कालावधी जर अपलोड केलं नसेल तर तुमचे जे काही निवड आहे ती रद्द होऊ शकते व तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये यायला देखील खूप उशीर होऊ शकतो. आपण ही जी कागदपत्रे आहेत ती कशी अपलोड करायची याबद्दल सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सर्व व्हिडिओचे जे काही नोटिफिकेशन असतील ते सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर मिळणार आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.